यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण शहाड परिसरात भीषण वाहतूक कोंडी, पोलीस फेल, आमदार खासदार नापास, जनप्रक्षोभाची चिन्हे स्पष्ट। कल्याण शहाड आणि बिर्ला गेट परिसर सोमवारी अक्षरशः ठप्प झाला। मेट्रोचे रखडलेले काम, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आणि अवजड वाहनांचा मुक्त संचार यामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांची आज मात्र प्रचंड परीक्षा झाली। यामध्ये ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे। प्रेम ऑटो, सिंधी गेट, बाईचा पुतळा, स्टेशन परिसर, वालधुनी पूल, शिवाजी चौक ते लाल चौक सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब तांडा दिसत होता। वाहने जागा मिळेल तिथे घुसत होती। सिग्नल व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती। 2 बस आणि 1 ट्रक पुलावरच बंद पडल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली। शाळकरी विद्यार्थी, वृद्ध आणि आजारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। उकाड्याने आणि घामाने प्रत्येक जण हैराण झाला होता। रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधून नागरिक, सरकार, आमदार आणि खासदार, मंत्री आणि पोलिसांवर जोरदार संताप व्यक्त करत होते। नागरिकांचा प्रश्न सरळ आहे, ही दुरुस्ती दिवाळीच्या सणातच का? केवळ खड्डे बुजवून सणानंतरचे काम सुरू केलं असतं तर अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती। त्यातच कोणत्याही वेळी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी काम सुरू असल्याने वाहतूक अधिकच बिघडली आहे। दरम्यान या सततच्या दुर्लक्षामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असून लवकरच मोठा जनप्रक्षोभ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कल्याण पनवेल मार्गावरील शिळफाटा, पत्री पूल, बैल बाजार, मोहना रोड ते शहाड उड्डाणपुलापर्यंतचा परिसर हा आज वाहतूक बंदिस्त क्षेत्र ठरला आहे। नागरिकांची मागणी स्पष्ट, दुरुस्ती थांबवा, आधी वाहतूक नियोजन करा। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे। बिर्ला गेट शहाड ब्रिज पूर्ण जाम आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।